स्वागत आहे तुमचं आपल्या JMS-CET आणि गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिलंय की MST-CET परीक्षा जी झालेली आहे आणि त्यामध्येच फार्मसी जी आहे, फार्मसीचे विद्यार्थी बरेच वेट करत होते की कॅप राउंड विषयी, कॅप राउंड कधी सुरू होणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी कॅप राउंड कधी स्टार्ट होणार आहे त्याचे अपडेट सांगणार आहे व त्याचबरोबर आज जी आहे ती प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। तर प्रोविजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे हे या व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस करणार आहे आणि त्याचबरोबर प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यामध्ये चेक काय करायचं हे पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून टाका, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू। विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला जर चांगल्या टॉपच्या कॉलेजमध्ये नंबर लावायचा असेल तर सगळ्यात मेन असतं म्हणजे कॉलेज लिस्ट। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंगच्या ह्याच्यात मी सांगतो तुम्हाला इंजिनिअरिंगचा अनुभव। ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवलं नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले 98 मार्क्स होते त्या विद्यार्थीसुद्धा कॅप राउंड 3-4 पर्यंत आलेले आहेत आणि मग नंतर कॉलेज लिस्ट घेत होते। म्हणजे त्यांची चूक कुठं झाली तर कॉलेज लिस्ट निवडण्यात, म्हणजे कॉलेज लिस्ट त्यांना बनवता आली नाही। तर ह्या विद्यार्थ्यांच्या ज्या चुका आहेत त्या झालेल्या आहेत। तर फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी या चुका करू नये। आत्ता फर्स्ट राऊंडच्या आधी कॅप राऊंड फर्स्ट हा 31 तारखेच्या नंतर म्हणजे 1-2 तारखेला स्टार्ट होईल, पण त्याआधी तुमची लिस्ट तयार पाहिजे। तुम्हाला शॉर्ट हँडसाठी लिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे, शॉर्ट हँडसाठी कॉलेजेस माहीत पाहिजे। त्यासाठी आपल्या GMS टीमने स्वतः प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ काढून एक कॉलेज लिस्ट बनवलेली आहे शॉर्ट हँडसाठी आणि ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहोत। कॅप राउंड 1, 2, 3, 4 या चारही कॅप राउंडला लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत। त्यामुळे फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही। बरेच विद्यार्थ्यांचे आम्हाला मेसेज आले की तुम्ही जशी इंजिनिअरिंगला कॉलेज लिस्ट दिली तशी फार्मसीला नाही देणार का? तर फार्मसीच्या विद्यार्थ्यांना देखील ही कॉलेज लिस्ट राहणार आहे। जर अजूनपर्यंत तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा आणि ही अपडेट तुमच्या मित्रांना शेअर करा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली जर आला फार्मसीच्या वेबसाईटवरती तर या ठिकाणी आज प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 25/8। आज 25/8 तारीख आहे आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट किती वाजता लागते तर इंजिनिअरिंगच्या हिशोबाने मी सांगतो, इंजिनिअरिंगच्या नुसार ही प्रोविजनल मेरिट लिस्ट लागते 3 ते 5 या दरम्यान लागते, कधी कधी 7 पण वाजतात, पण मी याचे अपडेट नक्की शॉर्ट व्हिडिओ मार्फत करून देईल। पण त्याआधी बरेच विद्यार्थी विचारतात प्रोविजनलमध्ये चेक काय करायचं? सगळ्यात पहिले तुमची कास्ट बरोबर आहे का हे चेक करायचं। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत असं घडलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांची कास्ट जी आहे ती प्रोविजनलमध्ये त्यांनी चुकीची म्हणजे पाहिलीच नाही, चुकीची झाली आणि त्यांचा ॲडमिशनमध्ये खूप घोळ झाला। कास्ट जर चुकीची आली तर तुमचं ॲडमिशन जे आहे चांगल्या कॉलेजचं लो कॉलेजमध्ये होतं। कास्टवर खूप डिपेंड करतं, त्यामुळे सगळ्यात पहिले कास्ट व्हायची या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये। हे सगळं आपल्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपला सांगितलं जातं। त्यामुळे कॉलेज लिस्ट जे विद्यार्थी आपल्याला घेतील, कॉलेज लिस्ट घेण्यासाठी बरेच विद्यार्थ्यांमध्ये काय करावं लागेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा तुम्ही कॉल देखील करू शकता, काय अडचण नाही। कॉल केला तरी अडचण नाही आणि मेसेज केला तरी अडचण नाही। आणि कॉल केल्यानंतर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कॉलेज लिस्ट असा म्हणायचा आहे किंवा बरेच विद्यार्थी सांगत नाही की त्यांचा ग्रुप काय PCM, तर PCB ग्रुप हा सांगायचा आहे तुमचा, जेणेकरून सरांना देखील कळेल आमच्या टीमला की तुम्ही कोणत्या ग्रुपचे विद्यार्थी आहात, फार्मसी आहे की इंजिनिअर आहे। आता इंजिनिअरिंगचे संपलेले आहेत, आता आपण पूर्ण लक्ष फार्मसीकडे देणार आहोत, ठीक आहे। पण फार्मसीचे जे कॅप राउंड 1 आहेत त्याची कॉलेज लिस्ट घेण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत, त्याच्यावरती मेसेज करा आणि त्या लिस्टसोबत तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला जॉईन केलं जाईल। त्या ग्रुपला तुम्हाला संपूर्ण अपडेट्स मिळतील, व्हिडिओ, त्याचबरोबर तुम्हाला डिस्प्ले झालेल्या सगळ्या लिस्ट आणि त्याचबरोबर काही CETच्या न्यूज ज्या फार्मसीसाठी आलेल्या आहेत, एक्सटेंडेड डेट वगैरे संपूर्ण माहिती मिळेल। आता फायनल मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती 31 तारखेला लागणार आहे। मग आता कॅप राउंड कधी स्टार्ट होणार तर या 31 तारखेनुसार फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर 1-2 ते 3 दिवसांनी कॅप राउंडचे अपडेट येईल। मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करावा लागेल। ऑप्शन फॉर्म नंतर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं कॉलेज अलॉटमेंट लागेल। अलॉटमेंट लागल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ही संपूर्ण माहिती आपण या चॅनल मार्फत देत असतो। त्यामुळे आत्ता जायचं चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। विद्यार्थ्यांचा विश्वास बसणार नाही की कॉलेज लिस्ट मिळते का, तर कॉलेज लिस्ट पहा विद्यार्थी मित्रांनो। ही इंजिनिअरिंगचे 2-4 मी फीडबॅक घेतलेले आहेत। बरेच 500+ मुलांना आपण कॉलेज, तो व्हिडिओ जर पाहिला नसेल, 500+ मुलांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आपल्या कॉलेज लिस्टमुळे आणि ते टॉपच्या कॉलेजमध्ये आहेत। त्यामुळे तुम्हाला देखील अशा कॉलेज अलॉट व्हायचे असेल तर तुम्हाला फीडबॅक दाखवतो पहा। पालकांचे देखील आहेत, धन्यवाद सर तुमच्यामुळे माझ्या मुलाला कॉलेज मिळालेलं आहे। तर असे फीडबॅक्स आहेत, धन्यवाद। अशा पद्धतीने मी हा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे फीडबॅकचा आणि भरपूर सारे फीडबॅक्स आहेत पहा।
या ठिकाणं कॉलेज मिळालं आहे, अशा पद्धतीने फीडबॅक आहेत. आपण सर्वांना कॉलेज लिस्ट व्यवस्थित प्रॉपरपणे पाठवून दिलेली आहे. या ठिकाणं पहा विद्यार्थी मित्रांनो, ही कॉलेज लिस्ट प्रत्येक ॲग्रिकल्चरची असेल, संपूर्ण कॉलेज लिस्ट ह्या पाठवून दिलेल्या आहेत. ठीक आहे, तुमच्यासाठी आपण इतक्या फॅसिलिटी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा विसरू नका. भेटूया पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.